Hello, good afternoon everyone. Now there is a next application based study, and that is electric field due to a charged infinite plane sheet. Means here we have to find the electric field intensity of a charged infinite plane sheet. For that we consider a uniformly charged infinite plane sheet with surface charge density sigma. Now here again we consider a surface charge density, means your charge consider in the form of surface charge density. In first application also we consider a charge in terms of a surface charge density. Okay, and now in third application also we again consider the surface charge density, that is the sigma. Okay, what we have to consider, we consider one infinitely plane sheet which consists of uniformly charges, and that charges in the form of surface charge density, that is the sigma. Now by the symmetry electric field is perpendicular to the plane sheet. आता सिमेट्रीवरनं काय होतं आहे, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कशी आहे, इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. जर तुम्ही सपोज एखादा प्लेन शीट तुम्ही कन्सिडर केलेलं असेल, ओके, वी इमॅजिन वन प्लेन शीट. ओके, सपोज एखादा पत्रा असेल किंवा एखादा पत्रा प्लेन स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये आपण एखादा पत्रा किंवा एखादा पुठा असं कन्सिडर करूयात. ओके, इमॅजिन करूयात. ओके, आता त्याला जर इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, वी नो दॅट. इमॅजिन जरी केलं तरी आपल्याला कळतं आहे की जेव्हा तुम्ही फक्त प्लेन शीट आहे तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे. अँड दॅट प्लेन शीट जी आहे, सपोज आयनचं म्हणजे पत्रा असेल किंवा एखादा पुठा जरी तुम्ही रेक्टँगल शेपमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये जरी तुम्ही कन्सिडर केला, सगळ्या याच्यावर काय आहे, टू बोथ दी साईड्सला काय आहे, देर इज अ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ओके, युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. सो हियर दी सरफेस चार्ज डेन्सिटी आपण सिग्मा अशी कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो बाय द सिमेट्रीने काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड जी असणार आहे इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती परपेंडिक्युलर आहे त्या शीटला, अँड इट इज डायरेक्टेड आउटवर्ड. आता पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तर डेफिनेटली इट इज द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज आउटवर्ड, having the same magnitude at a given distance on either sides of the sheets. आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि त्याचं जे डिस्टन्स आहे दोन्ही साईड्सला, की ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे ते पण कसं आहे, म्हणजे त्या डिस्टन्सपासून मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. ओके, लेट आता काय करतो आपण, पॉईंट कन्सिडर करतो. लेट पी बी ए पॉईंट ॲट ए डिस्टन्स आर फ्रॉम द शीट्स. म्हणजे सपोज ते जर शीट आपण सपोज तुमचा हँड कन्सिडर करा किंवा तुम्ही सपोज मी सांगितलं तुम्हाला पत्रा किंवा एखादा पुठ्ठा कन्सिडर करा, त्याला इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला माहितीच आहे परपेंडिक्युलर आहे त्या शीटला, दोन्ही साईडला पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ओके, सो सरफेस चार्ज डेन्सिटी इज सिग्मा विच इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए. ओके, अँड ऑल्सो द डिस्टन्स जे आहे ज्या पॉईंटला, सपोज पी पॉईंटला जर तुम्ही फाइंड आउट करत असाल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ते जे काही डिस्टन्स आहे ऑन बोथ द साईड्स, एका साईडला आर डिस्टन्स आहे तर दुसऱ्या साईडला पण काय असणार आहे, आर डिस्टन्स असणार आहे. ओके, मीन्स लेट पी बी द पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द शीट अँड ई बी द इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए पी. ई आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए पॉईंट पीला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट पी, आणि त्याचं जे डिस्टन्स आहे प्लेन शीटपासनं ते आहे डिस्टन्स आर. Now we have to find the electric field due to a charged infinite plane sheet at a P. We consider, आणि तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट काय आहे आपल्याला कन्सिडर करायचं, गॉसियन सरफेस. We consider a Gaussian surface around a P in the form of cylinder having a cross sectional area A. सिलेंडरच्याच फॉर्ममध्ये आपण पुन्हा काय केले आहे, गॉसियन सरफेस कन्सिडर केलेला आहे. क्रॉस सेक्शनल एरिया, की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे, कॅपिटल ए आहे, अँड द लेंथ इज 2r विथ इट्स ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. आता काय केलेलं आहे, ते जे काही प्लेन शीट आहे ना त्याला काय केलं आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही परपेंडिक्युलर आहे. सो अशा प्रकारे सिलेंडर कन्सिडर केलं आहे, हॅलो सिलेंडर, की दोन्ही साईडला डिस्टन्स जे असणार आहे ते काय असणार आहे,
सेम असणार आहे. दॅट बिकम्स इक्वल्स टू दी 2r. सो ऑन बोथ दी साइड्स वी कन्सिडर अ पॉईंट P and P prime. Okay, so we get the electric field intensity on both the sides. Okay, and having a magnitude is same. So the plane sheet passes through the middle of the length of the cylinder such that the end of the cylinder called end cap P and P prime. Okay, I will repeat again. काय केलं तुम्ही? We consider first the Gaussian surface around a P in the form of cylinder having a cross sectional area A, की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार आहे? A आहे. तुम्ही काय केले? गॉशियन सरफेस कन्सिडर केलेला आहे इन द फॉर्म ऑफ सिलेंडर, आणि ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे? A आहे. आणि लेंथ काय आहे? टोटल लेंथ जी आहे दॅट इज 2r विथ इट्स ॲक्सिस अँड विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. ओके, नाव व्हॉट आय एम सेईंग नेक्स्ट, द प्लेन शीट जे आहे इट पासेस थ्रू द मिडल ऑफ द लेंथ ऑफ द सिलेंडर. प्लेन शीटच्या बरोबर मिडलमधनं काय होते? ते सिलेंडर पास होतं आहे. इट पासेस थ्रू दी मिडल ऑफ द लेंथ ऑफ द सिलेंडर सच दॅट द एंड ऑफ द सिलेंडर्स, दोन्ही ते जे सिलेंडर आहे त्याचे दोन्ही एंड्स पॉईंट्स जे आहेत ना, कॉल्ड एंड कॅप P अँड P प्राईम. एका साईडला P बोललं तर सेकंड जी एंड असणार आहे, अपोजिट साईडचा जो एंड असणार दॅट इज द P प्राईम. आर इक्वी डिस्टन्स ॲट ए डिस्टन्स आर, म्हणजे एका साईडला आर हे डिस्टन्स आहे, मिडलला बरोबर ते प्लेन शीट आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला पुन्हा डिस्टन्स आर आहे. अशा प्रकारे टोटल त्या सिलेंडरची लेंथ जी आहे ती 2r आहे. एका साईडला P पॉईंट आहे, दुसऱ्या साईडला P प्राईम हा पॉईंट आहे. ओके, अँड बोथ आर इक्वी डिस्टन्स, म्हणजे मिडलला ते काय आहे? प्लेन शीट आहे. ओके, नाव बाय द सिमेट्री, व्हॉट हॅपन? बाय दी सिमेट्री द इलेक्ट्रिक फील्ड इज ॲट ए राईट अँगल. इलेक्ट्रिक फील्ड जी आहे काय आहे? इज ॲट ए राईट अँगल टू द एंड कॅप्स. ओके, अँड अवे फ्रॉम द प्लेन्स. सो इट्स मॅग्निट्यूड इज सेम ॲट P अँड P प्राईम. ओके, अँगलविषयी आपण बघूयातच. फर्स्ट ऑब्झर्व युअर डायग्रॅममध्ये बघा, प्लेन शीट आहे. ओके, की त्या प्लेन शीटवर काय आहे? युनिफॉर्मली चार्ज आहेत. ऑन बोथ दी साईड, दोन्ही साईडला काय आहे? पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ओके, सो एका साईडला सपोज लेफ्ट साईडला डिस्टन्स P पॉईंट जो कन्सिडर केलेला आहे. ओके, ॲट दॅट पॉईंट द एरिया इज ds. P पॉईंटचं डिस्टन्स प्लेन शीटच्या your plane sheet at the middle, and from that plane sheet up to the point P, that distance is r. On the opposite side again P prime जो पॉईंट आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, अगेन फ्रॉम द प्लेन ऑफ द शीट्स टू द अप टू पॉईंट P प्राईम, दॅट डिस्टन्स इज अगेन r. ओके, म्हणजे बरोबर मिडलला तुमचं प्लेन शीट आहे, दोन्ही साईडचा डिस्टन्स r आहे. सो टोटल लेंथ जी आहे त्या सिलेंडरची, हॅलो सिलेंडरची, दॅट बिकम्स इक्वल्स टू दी 2r. एका साईडला P पॉईंट कन्सिडर केलेला आहे आणि हॅविंग एरिया इज ds. वी नो दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी अँड ds इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. ओके, दोन्ही साईडला काय केलेलं आहे? पॉईंट्स कन्सिडर केल्या P अँड P प्राईम. सो and we have to find the electric field intensity. Now when we draw, we know that due to the positive charges, that means here surface charge density आहे. Okay, so due to the point positive charges, the direction of E is perpendicular to that plane of the sheets. Okay, direction जी आहे it is radially outward आहे and it is perpendicular to that plane sheets. Okay, and when we draw the normal, again that when we draw the normal, at that time again it is perpendicular to that plane sheets. So here when we draw normal and the direction of E is again parallel to each others, and that's why theta becomes equals to the 0. मग theta जर 0 असेल तर cos 0 becomes equals to what? It is again becomes equals to the 1. So first we have to find the flux. So the flux passing through the curved surface is 0 as the electric field is tangential to the surface. So first we have to see in derivation the total flux through the
क्लोज्ड सरफेस इज गिवन बाय टोटल फ्लक्स आपण डायरेक्टली फाइंड आउट करणार आहोत. सो व्हॉट वी गेट, phi becomes equals to what? That means total flux becomes equals to, in first bracket, close integral E into ds at a point P. काय केलं, डायरेक्टली आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे ऑन दी बोथ द साइड्स. सो इंटिग्रेशन ऑफ डी फाय बिकम्स इक्वल्स टू दी फाय. सो तुम्हाला लेफ्ट साईडला मिळालेलं आहे फाय, दॅट मीन्स टोटल फ्लक्स, अँड दॅट बिकम्स इक्वल्स टू, राईट साईडला काय आहे, 2 पॉईंट्स आहेत ना, तुमचा पी पण पॉईंट आहे आणि पी प्राईम पण आहे. सो दोन्ही पॉईंट्सला काय करायचं आहे, तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायची आहे. ओके, सो we get integration of E into ds at a point P becomes equals to the closed integral E into ds at a point P prime. Since theta becomes equals to 0, तुम्हाला माहिती आहे theta काय आहे, 0 आहे, because the direction of E, and when we draw the normal, both are perpendicular to that plane sheets and which are parallel to each other. So theta becomes equals to the 0 and cos 0 becomes equals to the 1. Okay, so we get phi becomes equals to, ई काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो बाय द सिमेट्री, सो ई बाहेर आला क्लोज इंटिग्रलच्या. सो ई इंटू एरिया, एरिया काय आहे प्लेन शीटचा, इट बिकम्स इक्वल्स टू दी ए. आपण आधी स्टार्टिंगलाच बघितलेलं बघा, एरिया दॅट बिकम्स इक्वल्स टू दी ए, अँड कॉस थीटाची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, प्लस पी प्राईमसाठी पण काय आहे, सेम आहे, ई कॉन्स्टंट आहे, ए इज द एरिया, अँड कॉस थीटा बिकम्स इक्वल्स टू अगेन 0. सो कॉस थीटाची व्हॅल्यू दोन्ही याच्यामध्ये काय ठेवा, 1 ठेवा. सो वी गेट फाय बिकम्स इक्वल्स टू ई ए प्लस ई ए, अँड वी गेट फाय बिकम्स इक्वल्स टू 2 times E into A, where E is the electric field intensity and A is the total area of that plane sheets. Plane sheets, that means not plane sheet, where we have to find the electric field intensity, जो काही तुम्ही स्मॉल एरिया कन्सिडर केलेला आहे. ओके, that total becomes having area is becomes equals to the capital A. Okay, so here आता फ्लक्स तुम्ही फाइंड आउट केलं, फाय इज इक्वल्स टू 2 times E into A. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. नाव इफ सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, देन आता सिग्मा जर सरफेस चार्ज डेन्सिटी आहे तर वी नो दॅट सिग्मा बिकम्स इक्वल्स टू द क्यू अपॉन ए. ओके, surface charge density sigma, that is nothing but the sigma, and your charge surface charge density becomes equals to the q upon a. So we get the charge in the form of sigma, and q is equals to what, sigma into a. So substitute the value of q, कुठे सबस्टिट्यूट करायची, बट वी नो द अकॉर्डिंग टू द गॉस लॉ व्हॉट इज युअर फाय बिकम्स इक्वल्स टू द क्यू अपॉन epsilon नॉट. हियर द व्हॅल्यू ऑफ क्यू वी हॅव टू सबस्टिट्यूट. Okay, so according to Gauss law we know that flux phi becomes equals to q upon epsilon naught. Here we substitute the value of q, and that is nothing but the sigma into a according to that surface charge density. Okay, so we substitute value here, so we get phi becomes equals to the sigma a upon epsilon naught. This is equation number 2. Now equate these two equations, equation number 1 and equation number 2. ओके, एल एच एस काय आहे, सेम आहे, फाय. सो कम्पेअर आर एच एस. सो वी गेट 2 times E into A becomes equals to the sigma into A upon epsilon naught. So A get cancel. What is remaining? 2E becomes equals to sigma upon epsilon naught. But what we required only E, that means electric field. So therefore we get E is equals to sigma upon 2 epsilon naught, and this is the electric field due to a charged infinite plane sheet. This is the final equation, where sigma is the surface charge density and epsilon naught is nothing but the permittivity of the free space. Okay, so this is your final equation. We get the electric field due to the infinite charged infinite plane sheets. Okay, and this is your last application. In your book there are total 3 applications are given, and all these 3 applications are very important, which is asked in exam मध्ये एक तरी ॲप्लिकेशन विचारलं जातं कंपल्सरी बोर्ड एक्झाममध्ये. ओके, सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. ओके.
Here all three applications are over. If any difficulty in any applications, please ask me. Thank you.